जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे समाजसुधारक या व्हिडिओमालेमध्ये आपले परत एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर घेऊन येणार आहोत, ज्यांची ओळख एक निष्णात कायदेतज्ञ, एक निष्णात अर्थतज्ञ, पत्रकार, लेखक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि त्यापेक्षाही सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे दलितांचे पुढारी ही होय. तर आपण बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. यांचा संपूर्ण जीवनापासून ते निधनापर्यंतचा जो काही घटनाक्रम आहे तो आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झालेला आहे. त्यांचं निधन मित्रांनो 6 डिसेंबर 1956 या साली झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुरं 65 वर्षाचं आयुष्य या व्यक्तिमत्वाला लाभलेलं आहे. पण या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये यांनी जी कामगिरी केलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांचं संपूर्ण नाव मित्रांनो भीमराव रामजी आंबेडकर आणि यांचा जन्म जो झालेला आहे तो मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी झालेला आहे. महू ही एक लष्करी छावणी होती, एक कॅन्टोन्मेंट बोर्ड होतं, याला आपण मराठीमध्ये कटक मंडळसुद्धा म्हणतो. इथंच आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. आणि असं असलं तरी रत्नागिरी जिल्ह्यातील आमवडे हे यांचं मूळ गाव होय. आता यांचे जे वडील आहेत ते आहेत रामजी सकपाळ. इथं हे लक्षात ठेवायचं की आंबेडकरांचं जे मूळ आडनाव होतं ते होतं काय, सकपाळ. नंतर मात्र कालांतराने यांच्या गुरुजींनी आपलं आडनाव आंबेडकरांना दिलेलं आहे आणि नंतर मग सकपाळचं झालेलं काय, आंबेडकर. तिचे वडील जे आहेत रामजी हे लष्करात सुभेदार होते आणि त्यामुळंच कदाचित त्यांचा जन्म महू या ठिकाणी झालेला असावा. आईचं नाव मित्रांनो आहे भीमाबाई. आपल्या आई वडिलांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14वे अपत्य होते आणि आपल्या भावी जीवनामध्ये यांना मार्गदर्शन करणारे किंवा यांनी ज्यांना गुरुस्थानी मानलेलं आहे अशा 3 व्यक्तिमत्वांची ओळख आपल्याला करून घ्यायची. तर आंबेडकरांनी कुणाकुणाला गुरु मानलेलं आहे? सर्वात पहिले गुरु जे आहेत ते आहेत बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध. दुसरे जे आहेत ते आहेत एक महान संत ज्यांचे दोहे प्रसिद्ध आहेत असे संत कबीर. आणि तिसरे म्हणजे सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांचं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण मित्रांनो झालेलं आहे कुठं, साताऱ्याला. आणि माध्यमिक शिक्षण जे झालेलं आहे ते झालेलं आहे ॲग्रिकल्चरल स्कूल सातारा येथे. शालेय जीवनात असल्यापासूनच अस्पृश्यतेचे चटके डॉक्टर आंबेडकरांना भोगावे लागले, सहन करावे लागले. किंबहुना त्यांना इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं बसवलं जायचं. कशामुळं? त्यांच्या महार जातीमुळं. किंबहुना त्यांच्या पाण्याची व्यवस्था वेगळी केली जायची. बालपणी संस्कृत विषयात प्रचंड रुची असलेल्या डॉक्टर आंबेडकरांना संस्कृत विषय घेण्यापासून मज्जाव करण्यात आलेला होता. अशा हाल अपेष्टा सहन करत करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला शिक्षणक्रम जो आहे तो पूर्ण केलेला आहे. लहानपणापासूनच प्रचंड बुद्धिमान असल्याकारणाने रामजी सकपाळ यांना भीमरावांना अतिशय उत्कृष्ट शिक्षण द्यायचं होतं. त्यामुळं रामजींनी निर्णय घेतला की आपल्याला मुंबईला स्थलांतरित व्हायचं आहे. आणि मग आंबेडकरांचं पुढील शिक्षण जे झालेलं आहे ते मुंबईला आणि परदेशात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, 1907 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि ही केलेली आहे कुठनं, तर एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई यातून. नंतर 1908 साली वयाच्या 17व्या वर्षी यांचा विवाह झालेला आहे. त्या काळात दोस्तांनो आपल्याला तर कल्पनाच आहे की बालविवाहाची प्रथा प्रचलित होती. आणि त्यानंतर परत एकदा आपला शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी झपाट्याने डॉक्टर आंबेडकर मागे लागलेले दिसतात. आता 1912ला आंबेडकरांनी BAची पदवी संपादन केलेली आहे मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून. आता हे एल्फिन्स्टन होते कोण, तर हे मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर होते आणि मुंबई इलाख्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडीमध्ये यांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग असल्यामुळे अनेक शैक्षणिक संस्थांना एल्फिन्स्टन यांचं नाव दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता BA करत असताना आंबेडकरांचे जे गुरुजी होते केळुस्कर यांच्या विनंतीनुसार सयाजीराव गायकवाड जे बडोदा संस्थानचे राजे त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिलेली आहे 25 रुपयाची. त्या काळामध्ये जे राजे राजवाडे होते ते गरीब, होतकरू आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देत असत. त्याचाच एक परिपाक म्हणजे आंबेडकरांना मिळालेली शिष्यवृत्ती. आता BAचा अभ्यासक्रम कंप्लीट झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आंबेडकरांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने 1913 साली त्यांनी अमेरिकेला केलेलं आहे प्रयाण. यावेळेसुद्धा त्यांना शिष्यवृत्ती दिलेली आहे सयाजीराव गायकवाड यांनी. मात्र या शिष्यवृत्तीचा कालावधी होता फक्त आणि फक्त 3 वर्ष. इथं काही अटी टाकण्यात आलेल्या होत्या
की 3 वर्षानंतर म्हणजे शिक्षण संपल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या ज्ञानाचा फायदा, त्यांच्या अनुभवाचा फायदा हा बडोदा संस्थानाच्या उन्नतीसाठी करावा. आता ही अट आंबेडकरांनी स्वीकारली आणि त्या माध्यमातून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात यांनी प्रवेश घेतलेला आहे. डोळ्यासमोर फक्त 3 वर्ष राहिलेली होती. 3 वर्षात जास्तीत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता आणि म्हणूनच 1915 साली डॉक्टर आंबेडकरांनी आपली MA ची पदवी प्राप्त केलेली आहे. MA ची पदवी प्राप्त करताना त्यांनी जो प्रबंध सादर केलेला आहे त्याचं नाव आहे प्राचीन भारतातील व्यापार किंवा ट्रेड इन एन्शंट इंडिया. नंतर लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे 1916 साली डॉक्टर आंबेडकरांनी आपला PhDचा प्रबंध सादर केलेला आहे. PhDचा जो प्रबंध आहे तो आहे नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. PhD मात्र त्यांना 1925 साली बहाल झालेली आहे. ही बाबसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता शिक्षणाचा कालावधी संपलेला आहे, शिष्यवृत्तीचा कालावधी संपलेला आहे, मात्र आंबेडकरांची शिक्षणाची तहान मात्र संपलेली नाही आहे. त्यामुळं त्याच वर्षी 1916ला शिष्यवृत्ती समाप्त झाल्यानंतर सुद्धा कायदा आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी आंबेडकर गेले होते कुठं? इंग्लंडला. त्यांना वाटलं होतं की आर्थिक गणित जे आहे ते जुळून जाईल, पण आर्थिक कारणास्तव त्यांना भारतात परत यावं लागलं, कारण की पैशाची जुळवाजुळव होऊ शकली नाही. एका बाजूला शिष्यवृत्ती समाप्त झालेली होती, दुसऱ्या बाजूला पाहिजे तेवढी आमदानी होत नव्हती. त्यामुळं आंबेडकर कालांतराने भारतात परत आलेले आहेत आणि अटीनुसार 1917ला आंबेडकरांनी बडोदा संस्थानामध्ये नोकरी पत्कारलेली आहे. तिथं मिलिटरी आणि पॉलिटिकल सेक्रेटरी या उच्च पदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आसनस्थ होते. पण एवढ्या उच्च पदावरती असताना सुद्धा यांना अस्पृश्य चटके बडोदा संस्थानात सुद्धा भोगावे लागले. त्यांना बडोदा संस्थानात राहायला जागा मिळत नव्हती. जेव्हा चपराशांना कळलं की आंबेडकर हे महार जातीचे आहेत, तेव्हा यांच्यासमोर फाईल्स ज्या आहेत त्या लांब लांबून फेकल्या जायला लागल्या आणि मग आंबेडकरांनी उद्विग्न अवस्थेत बडोदा संस्थानातल्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे आणि नंतर मुंबईला आलेले आहेत. आता मुंबईला आल्यानंतर काही काळ यांनी स्टॉक्स अँड शेअर्स नावाची कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्या उदरनिर्वाहाच्या साधनाचा शोध घेतलेला आहे. त्याचबरोबर मूळचा पिंड हा शिक्षकाचा असल्याकारणाने त्यांनी मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अतिशय विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असा नावलौकिक डॉक्टर आंबेडकरांनी मिळवलेला होता आणि इतर कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा यांचं लेक्चर आवर्जून ऐकायला या कॉलेजमध्ये येत असत. आता दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात आलेले आणखीन एक महनीय व्यक्तिमत्व ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज, जे कोल्हापूर संस्थानचे राजे आहेत. शाहू महाराजांच्याच मदतीने 1920 साली 31 जानेवारीला आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलेलं आहे. या मूकनायक पाक्षिकाला शाहू महाराजांनी 2500 रुपयाची देणगी दिली होती आणि त्या माध्यमातूनच मूकनायक पाक्षिकाला सुरुवात झालेली. तर या मूकनायक पाक्षिकेचा उद्देश काय होता? तर अस्पृश्यांची दुःख जी आहेत ती समाजासमोर मांडणे हा प्रमुख हेतू या पाक्षिकाचा होता. शाहू महाराजांच्याच काळात 1920 साली महाराजांनी एक अस्पृश्य समाज परिषद भरवलेली होती माणगाव, जिल्हा कोल्हापूर येथे, आणि या परिषदेचं अध्यक्षस्थान बहाल करण्यात आलं होतं कुणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि या परिषदेसमोर भाषण करताना शाहू महाराजांनी उद्देश केलेला आहे की दलितांनो, तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता, तुमचा नेता मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने. थोडक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक जीवनात, सार्वजनिक जीवनात पदार्पण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण कुठंतरी मनामध्ये शिक्षण अर्धवट सोडल्याची खंत होती आणि ती खंत दूर केलेली आहे शाहू महाराजांच्या मदतीने. त्यामुळे 1920 सालीच अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आंबेडकर गेलेले आहेत कुठं? इंग्लंडला. या शिष्यवृत्ती कोणाची दोस्तांनो? शाहू महाराजांची गोष्ट लक्षात ठेवायची. अमेरिकेला शिष्यवृत्ती होती बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांची, तर इंग्लंडच्या बाबतीत शिष्यवृत्ती दिलेली आहे शाहू महाराजांनी. इंग्लंडमध्ये त्यांनी 1921 साली BSc ची डिग्री प्राप्त केलेली आहे. 1922 साली DSc ची डिग्री प्राप्त केलेली आहे आणि DScचा यांचा जो प्रबंध होता तो होता प्रॉब्लेम ऑफ रुपी. आणि सर्वात शेवटी 1923 साली कायद्यातली सर्वोच्च पदवी जी आहे बार ॲट लॉ ही सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी प्राप्त केलेली आहे. आता शिक्षण पूर्णतः संपुष्टात आल्यानंतर
1923 साली डॉक्टर आंबेडकर हे मायदेशी परत आलेले आहेत. सार्वजनिक जीवनाला परत एकदा नव्याने सुरुवात केलेली आहे. आणि मग 1924 साली 20 जुलैला आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केलेली आहे. कुठं मित्रांनो? तर मुंबईला. या नावाकडे जर आपण नीट फोकस केलं तर बहिष्कृत लोकांच्या हितासाठी कार्य करणारी ही सभा आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. थोडक्यात अस्पृश्योद्धाराचं काम या संघटनेने मोठ्या रूपाने हाती घेतलेलं आहे. या बहिष्कृत हितकारिणी सभेची जी घोषणा होती ती होती शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता आंबेडकरांच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1919 ते 20 मार्च या कालावधीत आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे. थोडंसं आपल्याला याची पूर्वपीठिका माहिती असणं गरजेचं आहे. महाडचं चवदार तळ जे आहे ते रायगड जिल्ह्यात आहे. महाडच्या नगरपालिकेने ठराव संमत केलेला होता की सर्व जाती धर्मांसाठी हे चवदार तळ्याचं पाणी जे आहे ते खुलं केलं जात आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा सवर्णांच्या भीतीने अस्पृश्य समाज या तळ्यातून पाणी घ्याव्यास धजावत नव्हता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना नेतृत्व प्रदान केलेलं आहे. आणि हा चवदार तळ्यात सत्याग्रह जो आहे तो यशस्वी घडवून दाखवलेला आहे. आणि चवदार तळ्याचं पाणी अस्पृश्यांसाठी खुलं झालेलं आहे. नंतर त्याच वर्षी साधारणतः 1927ला 25 डिसेंबरला आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचं दहन केलेलं आहे. मित्रांनो, मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे हा लिहिलेला होता हिंदू राजा मनू यांनी. आणि त्यांनी या ग्रंथामध्ये हिंदू धर्मातली वर्णव्यवस्था जी आहे ती विशद केलेली होती. आणि मनूच्या नुसार 4 वर्ण होते. एक तर ब्राह्मण वर्ण, दुसरा होता क्षत्रिय वर्ण, तिसरा होता वैश्य वर्ण आणि चौथा होता शूद्र वर्ण. आणि हे जे वर्ण आहेत हे दिलेल्या कामांच्या वरती आधारित या वर्णव्यवस्थेची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे ब्राह्मणांचं काम जे होतं ते पूजा अर्चा करणं, क्षत्रिय ही लढवई जमात आहे, प्रजेचं रक्षण करणं हे क्षत्रियांचं काम. नंतर वैश्यांचं काम म्हणजे व्यापार उद्योग करणे आणि शूद्रांचं काम म्हणजे हलक्या प्रतीची कामं करणे. ही व्यवस्था जी आहे ही कामावरती आधारित होती. कालांतराने ही जन्मावरती आधारित व्यवस्था झाली. त्यामुळंच या ग्रंथामध्ये जाती व्यवस्थेचं समर्थन केलं असल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी या ग्रंथाचं जाहीररित्या काय केलेलं आहे? दहन केलेलं आहे. कुठं? तर महाड या ठिकाणी. मित्रांनो, 1927लाच आंबेडकरांची मुंबईच्या विधिमंडळाचे सदस्य म्हणून सुद्धा निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि भारतीय लोकांना सुधारणांचा जो हप्ता द्यायचा होता त्यासाठी भारतीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या सायमन कमिशन समोर 1928 साली डॉक्टर आंबेडकरांनी आपली साक्ष नोंदवलेली आहे. आणि त्याचबरोबर 1928 साली दोस्तांनो समता समाज संघाची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे 1930 साली 2 मार्चला आंबेडकरांनी घडून आणलेला आहे नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह. ही मंदिर प्रवेशाची चळवळ होती. अस्पृश्यांना मंदिरात जाण्यास बंदी करण्यात आलेली होती. आणि याच्या विरोधात डॉक्टर आंबेडकरांनी आवाज उठवला आणि यांच्या सत्याग्रहामुळे अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश जो आहे तो प्राप्त झालेला आहे. तर हा असा प्रसिद्ध नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह. आता 1930 साली भारतात महात्मा गांधींची एक चळवळ मूळ धरायला लागली होती, ज्याला आपण सविनय कायदेभंग चळवळ म्हणतो. आणि त्याच पद्धतीने सायमन कमिशनच्या अहवालावरती चर्चा घडून आणण्यासाठी इंग्लंडमध्ये भरवण्यात आल्या होत्या गोलमेज परिषदा. तर 1930 ते 32 हा जो 3 वर्षाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये इंग्लंडची राजधानी लंडन येथे गोलमेज परिषदा भरल्या होत्या. आणि या परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीने हजर होते. या गोलमेज परिषदांसमोर डॉक्टर आंबेडकरांनी काही मागण्या केलेल्या आहेत. सर्वात पहिली मागणी जी आहे ती आहे आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ हवेत. आणि नंबर 2ची मागणी जी आहे मित्रांनो ती आहे आम्हाला प्रोटेस्टंट हिंदू म्हणा. कारण की जोपर्यंत अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळत नाहीत तोपर्यंत अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी विधिमंडळात जाऊ शकत नाहीत आणि आपल्या समाजावरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठू शकत नाही याची जाणीव आंबेडकरांना असल्या कारणाने या मागणीचा समावेश त्यांनी केलेला होता. आणि ब्रिटिशांचं धोरण तर आपल्याला माहितीच आहे, फोडा जोडा आणि राज्य करा. त्या अनुषंगाने 1932ला म्हणजे तिन्ही गोलमेज परिषदांच्या समाप्तीनंतर तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान
रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आपला जातीय निवाडा जाहीर केलेला आहे आणि या जातीय निवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागण्या ज्या आहेत ते संपूर्णतः मान्य झालेल्या आहेत. मात्र ब्रिटिशांच्या नीतीचा अनुभव महात्मा गांधींनी घेतलेला होता. आता प्रथमतः ब्रिटिशांनी हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडली होती, नंतर हिंदू आणि शिखांमध्ये फूट पाडली होती. आता जातीय निवाड्यानुसार हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हा ब्रिटिशांचा कुटील डाव आहे. ही गोष्ट गांधीजींच्या निदर्शनास आली होती आणि त्यामुळं या जातीय निवाड्याच्या विरुद्ध महात्माजींनी येरवड्याच्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. महात्मा गांधींची प्रकृती खालवायला लागली तसा डॉक्टर आंबेडकरांवरती चहूबाजूंनी दबाव यायला लागला. एका बाजूला आपल्या दलित बांधवांच्या हक्कांची जाणीव डॉक्टर आंबेडकरांना होती आणि दुसऱ्या बाजूला महात्म्याचे प्राणसुद्धा वाचवायचे होते. अशा विचित्र कैचीत डॉक्टर आंबेडकर अडकले. मात्र या दबावाला बळी पडून 1932 साली 24 सप्टेंबरला गांधी आंबेडकर करार झालेला आहे. याच कराराला मित्रांनो दुसरं नाव जे आहे ते आहे येरवडा करार. याच कराराला मित्रांनो म्हणतात पुणे करार आणि याच कराराला म्हणतात काय ऐक्य करार. आता जरी या कराराला आपण गांधी आंबेडकर करार म्हणत असलो तरी या करारावरती गांधीजींची स्वाक्षरी नाही. या करारावरती गांधीजींच्या मार्फत पंडित मदन मोहन मालवीय यांची सही झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या गांधी आंबेडकर करारानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ न देता काँग्रेस पक्षांतर्गत काही राखीव जागा देण्यात आल्या. आणि किती राखीव जागा देण्यात आल्या होत्या? 1935 साली यांची जी पत्नी आहे रमाबाई यांचं निधन झालेलं आहे आणि 1935 साली त्याच वर्षी 13 ऑक्टोबरला नाशिकमधील येवला येथे डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केलेली आहे. मित्रांनो, तीच घोषणा मी हिंदू म्हणून जन्माला आलो, मी हिंदू म्हणून मरणार नाही. आता सायमन कमिशनच्या अहवालावरती ज्या काही चर्चा झाल्या गोलमेज परिषदेमध्ये आणि त्यानुसार मग 1935चा कायदा जो आहे तो निर्धारित करण्यात आला आणि 1935च्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तता देण्यात आलेली होती आणि 35च्या कायद्यानुसारच 1937 साली प्रांतात निवडणुका होणार होत्या. आता कोणत्याही निवडणुका लढवायच्या तर राजकीय पक्षाची आवश्यकता भासते. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी त्याची पूर्वतयारी म्हणून 1936 साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे आणि याच पक्षाने 1937च्या ज्या प्रांतिक निवडणुका लढवल्या त्यात साधारण त्याचे 14 ते 15 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत. त्यामुळं डॉक्टर आंबेडकरने आपली राजकीय ताकदसुद्धा या निवडणुकांच्या माध्यमातून समाजासमोर प्रस्थापित केलेली. 1942ला आंबेडकरांनी एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली ज्याचं नाव आहे मित्रांनो शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि याची स्थापना करण्यात आली होती कुठे तर नागपूरला. आणि दक्षिण भारतातली एक दलित नेते होते अप्पादुराई यांच्या सल्ल्यावरून यांच्या सांगण्यावरून या शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. शिक्षणाशिवाय आपल्या समाज बांधवांचा उद्धार होणार नाही याची जाणीव डॉक्टर आंबेडकरांना असल्यामुळे 1945 साली डॉक्टर आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत औरंगाबादला जे कॉलेज काढलेलं आहे मित्रांनो ते आहे मिलिंद कॉलेज, ज्याची स्थापना 1950ला झालेली आहे. आणि मुंबईला आणखीन एक कॉलेज काढलेलं आहे सिद्धार्थ कॉलेज, ज्याची स्थापना 1946ला झालेली आपल्याला पाहायला मिळते. या माध्यमातून आपल्या बांधवांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यावरती आंबेडकरांनी भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1946ला भारतीय राज्यघटना निर्माण करणाऱ्या घटना समितीवरती यांची निवड झालेली आहे आणि स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकरांची निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो 1947 साली घटना समिती अंतर्गतली सर्वात महत्त्वपूर्ण समिती मसुदा समिती त्याच्या अध्यक्षपदाची धुरासुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्या गळ्यात पडलेली आहे. सो अल्टिमेटली देशाच्या कायदेविषयक जडणघडीमध्ये आंबेडकरांचा एक महत्त्वाचा सहभाग आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता कायदा मंत्री झाल्यानंतर आंबेडकरांनी 1948 साली शारदा कबीर यांच्याशी विवाह केला. कालांतराने यांना सविता कबीर या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि त्याचप्रमाणे हिंदू धर्मात आमूलाग्र सुधारणा घडवून आणणारा हिंदू कोड बिल जे आहे ते सुद्धा आंबेडकरांनी मांडलेलं आहे. सुरुवातीला या कोड बिलला काँग्रेसवाल्यांनी प्रचंड पाठिंबा दिला, कालांतराने विरोधसुद्धा केला.
त्यामुळं अतिशय व्यथित होऊन 1951 साली डॉक्टर आंबेडकरांनी केंद्रीय कायदेमंत्रीपदाचा देऊन टाकलेला आहे राजीनामा. स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुका 51-52 साली झाल्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव जो आहे तो काँग्रेस उमेदवारांकडून झालेला आहे, ज्यांचं नाव आहे काय, नारायणराव कांजरोळकर. फाईन. पण एवढं बुद्धिमान व्यक्तिमत्व संसदेच्या बाहेर राहणं हे देशवासियांना निश्चितपणे परवडलं नसतं. त्यामुळं डॉक्टर आंबेडकरांची जी निवड आहे ही वरिष्ठ सभागृहावरती करण्यात आलेली आहे, म्हणजेच राज्यसभेवरती करण्यात आलेली आहे पश्चिम बंगालमध्ये. आता 1935 साली आंबेडकर धर्मांतराची घोषणा केलेलीच होती आणि मग त्या घटनेला 21 वर्ष झाल्यानंतर म्हणजेच 1956 साली 14 ऑक्टोबरला आंबेडकरांनी आपल्या हजारो लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. कुठं मित्रांनो? नागपूरला. तर घोषणा जी आहे ती 35ची आहे आणि धर्मांतर जे केले 56ला, मध्ये गेलेला आहे कालावधी 21 वर्षाचा. तर 21 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करत होते तर विविध धर्मांचा अभ्यास करत होते आणि या दरम्यानच्या काळामध्ये ख्रिश्चन मिशनरीज, मुस्लिम धर्मोपदेशक यांच्याकडून डॉक्टर आंबेडकरांवरती दबाव होता की त्यांनी ख्रिश्चन धर्म किंवा इस्लाम धर्म स्वीकारावा, कारण की आंबेडकरांचे अनुयायी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात होते की त्या माध्यमातून या दोन्ही धर्मांचा फायदा आला असता. मात्र बौद्ध धर्मातली प्रज्ञा, शील, समता, करुणा या तत्वांनी भारावून जाऊन आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. फाईन. आता आंबेडकरांच्या मनात होतं की हा बौद्ध धर्म जो आहे तो एक तर मुंबईला स्वीकारावा किंवा सारनाथला स्वीकारावा, पण ठिकाण जे चूज करण्यात आलेलं आहे ते आहे नागपूर. आता नागपूरच का? कारण सम्राट अशोकाच्या काळामध्ये नागपूर भागातले जे नागवंशीय लोक होते यांनी बौद्ध धर्माचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला होता. त्यामुळे आंबेडकरांनी सर्वात संयुक्तिक ठिकाण जे वाटलेलं आहे ते आहे नागपूर आणि त्यामुळे धर्मांतर जे केलेलं आहे ते नागपूरला. मित्रांनो, तो दिवस होता दसरा दिवस, विजयादशमीचा दिवस होता. साधारणतः 5 लाख लोक उपस्थित होते आणि डॉक्टर आंबेडकरांना दीक्षा देणारे जे होते बौद्ध बनते किंवा बौद्ध धर्मगुरू, त्यांचं नाव आहे चंद्रमणी महास्तवीर. अशा या महामानवाचं परिनिर्वाण जे झालेलं आहे ते झालेलं आहे 6 डिसेंबर 1956ला. बौद्ध धर्म जो आहे तो जास्त काळ आंबेडकर उपभोगू शकले नाही. 6 डिसेंबर 1956ला यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या नवी दिल्ली येथील राहत्या घरी, म्हणजे 26 अलीपूर रोड या इथे. मित्रांनो, आता आपल्याला यांचे काही महत्त्वाचे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक यांची चर्चा करायची आहे. त्यांचं जे पहिलं साप्ताहिक, मासिक किंवा पाक्षिक ज्याला म्हणू आपण ते आहे काय, मूकनायक, जे 1920ला यांनी प्रकाशित केलेलं होतं. सुरुवातीला हे पाक्षिक होतं मित्रांनो, नंतर झालं आहे वृत्तपत्र. ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की शाहू महाराजांनी या वृत्तपत्रासाठी 2500 रुपयाची मदत केलेली होती आणि या पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचनं होती आणि या वृत्तपत्राचे पहिले संपादक जे होते ते होते देवराम विष्णू नाईक. मग दुसरं जे वृत्तपत्र आहे ते आहे बहिष्कृत भारत, 1927 साली स्थापन केलेलं. या वृत्तपत्राच्या शीर्षभागी मात्र संत ज्ञानेश्वरांची वचनं होती आणि यातला जो पहिला लेख होता तो होता मित्रांनो पुनश्च हरिओम. तिसरं जे आहे ते आहे समता, 1928 साली स्थापन झालेलं, प्रकाशित झालेलं, कारण की त्याच वर्षी मित्रांनो समाज समता संघाची स्थापना आली होती. याचे सुद्धा संपादक होते देवराम विष्णू नाईक. चौथं जे आहे मित्रांनो ते आहे जनता, जे 1930 साली प्रकाशित झालेलं आहे. याचे पण संपादक जे आहेत ते देवराम विष्णू नाईक. आणि यातला जो गाजलेला लेख आहे तो आहे की आम्ही शासनकर्ती जमात बनणार. आपल्याला तिकडं सर्व पाक्षिक वृत्तपत्र पाहायला मिळत आहे आणि कालांतराने 1956 साली या जनताचंच रूपांतर कशामध्ये झालेलं आहे तर प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रामध्ये झालेलं आहे. तर यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ, डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या जीवनात विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्यांचाच आपण इथं विचार करणार आहोत. सर्वात पहिला जो आहे तो आहे मित्रांनो कास्ट इन इंडिया. दुसरा जो आहे तो आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. तिसरा फेडरेशन वर्सेस फ्रीडम. चौथा थॉट्स ऑन पाकिस्तान. आता या ग्रंथामध्ये देशाच्या फाळणीसाठी त्यांनी काँग्रेसला संपूर्णतः जबाबदार राहिलेले आहे. रानडे, गांधी अँड जिना नावाचा एक नवा ग्रंथ. 6वा जो महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, जो परीक्षाभिमुख ग्रंथ आहे
तो आहे हू वर द शूद्रा, शूद्र कोण होते. आणि हा जो ग्रंथ आहे यांनी महात्मा फुले यांना अर्पण केलेला आहे. पुढील ग्रंथ जो आहे मित्रांनो तो आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज. नंतर 8वा जो ग्रंथ आहे त्यांनी पाली भाषेचं व्याकरण रचणारा पाली ग्रामर हा ग्रंथ लिहिलेला आहे. 9वा ग्रंथ दी अनटचेबल्स. 10वा जो आहे महाराष्ट्र अँड अ लिंग्विस्टिक स्टेट, इथं अँडच्या ऐवजी ॲज पाहिजे मित्रांनो, महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक स्टेट. आणि 11वा जो ग्रंथ आहे तो आहे त्यांचा मरणोत्तर प्रकाशित ग्रंथ जो की आहे बुद्धा अँड हिज धम्म, जो त्यांच्या निधनानंतर म्हणजे 1957 साली प्रकाशित झालेला आहे. यांच्या आत्मचरित्राचं नाव काय तर एक 20 पानी छोटेखानी पुस्तक आहे, वेटिंग फॉर अ विजा हे यांचं आत्मचरित्र आहे मित्रांनो. इथं आपल्याला त्याचा फोटोसुद्धा पाहायला मिळतो. आणि यांचा एक वादग्रस्त ठरलेला ग्रंथसुद्धा आहे जो महाराष्ट्र शासनाने 1987 साली प्रकाशित केला होता. त्याचं नाव आहे रिडल्स इन हिंदुइझम, हिंदू धर्मातील कोडी. आता याच्याशिवाय डॉक्टर आंबेडकरांसंदर्भातील काही महत्त्वाचे डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणं सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे. यांना मरणोत्तर 1990-91 साली आपल्या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे भारतरत्न तो प्रदान करण्यात आलेला आहे. आणि हे जे वर्ष आहे हे सामाजिक न्याय वर्ष म्हणून सुद्धा पाळलं जातं. यांचं जे मुद्रणालय होतं जिथं विविध प्रकारची वृत्तपत्र पाक्षिक प्रकाशित होत असे त्याचं नाव होतं भारत भूषण प्रिंटिंग प्रेस. आंबेडकरांवरील जो चित्रपट बनवण्यात आलेला होता त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत जब्बार पटेल हे. आणि आंबेडकरांचं जे निवासस्थान आहे जे दादर येथे स्थित होतं त्याचं नाव आहे मित्रांनो काय राजगृह. आंबेडकर कोणकोणत्या नावांनी प्रचलित होते, कोणकोणती टोपण नावांना दिली गेलेली होती तर नंबर 1 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असा यांचा उल्लेख केलेला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. कारण की घटना समितीच्या अतिशय महत्त्वपूर्ण समितीचे म्हणजेच मसुदा समितीचे अध्यक्ष होते. नंतर यांना आधुनिक मनु असं सुद्धा संबोधलं जातं कारण की यांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडलेलं होतं. हिंदू धर्मात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून या विधेयकाचं महत्त्व असल्यामुळे यांना आधुनिक मनु म्हणतात. तिसरं दलितांचे मुक्तीदाता असा यांचा उल्लेख केलेला आहे बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी. आणि तिबेटी लोकांचे नेते दलाई लामा यांनी आंबेडकरांचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो बोधिसत्व या नावाने. तर याशिवाय आणखी काही महत्त्वाचे मुद्दे, यांची जी समाधी आहे किंवा यांचं समाधीस्थळ जे आहे त्याला नाव आहे चैत्यभूमी. चैत्यभूमी कुठं आहे दादरला. यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कोलंबिया विद्यापीठाने केलेला आहे 1952 साली यांना LLD ही पदवी देऊन. तर उस्मानिया विद्यापीठाने यांना 1953 साली डिलीट पदवी दिलेली आहे. नंतर भारतीय सैन्य दलामध्ये महार रेजिमेंट स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून यांनी विशेष प्रयत्न केलेले होते. आणि यांचं जे जन्मशताब्दी वर्ष आहे तर ते सामाजिक सहिष्णुता वर्ष या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर आंबेडकरांच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण कायदे झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. की हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956चा याचं श्रेय आंबेडकरांनाच जाणार. हिंदू मायनॉरिटीज अँड गार्डियनशिप ॲक्ट 56चा याचं पण श्रेय त्यांनाच जाणार. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 आणि हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956. तर थोडक्यात आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. आपल्याला हे लेक्चर निश्चितपणे आवडलं असेल तर आणि तरच लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईबसुद्धा करावं. धन्यवाद.